करायचं स्मरण. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः श्री सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद श्रीदासबोध. दशक 10वा जगज्योती नाम. समास 10वा चळाचळ निरूपण नाम. श्रीराम समर्थ. गगनासारिके ब्रह्म पोकळ, उदंड उंच अंतराळ, निर्गुण निर्मळ निश्चळ सदोदित. जय जय रघुवीर समर्थ. जय सद्गुरु श्री समर्थ कृपेने उत्तमाची सुरुवातच प्रार्थनेने करून दिली. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. तिघांच्या पलीकडे असणारा श्री सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. कार्याला सुरुवात झालेली आहे. ब्रह्मा विष्णू महेशांचं स्मरण करून झाल्यानंतर पण प्रत्यक्ष सद्गुरू साक्षात जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपल्याला जाणीव होणार नाही. बरोबर की नाही. म्हणून प्रत्यक्ष सद्गुरू साक्षात परब्रह्म युगानुयुगे एकलाची एक चालवितो तिन्ही लोक या आत्मयाचा विवेक पाहिलाची पाहावा. म्हणून समर्थांनी सुरुवातच प्रार्थना आणि प्रत्यक्षपणे जे कार्य आपण करत आहोत ते प्रार्थनेने का करत आहोत त्याचं उत्तम उदाहरण समर्थांनी दिलेले आहे. म्हणून जे मत आहे खुद्द भगवंताचं वचन श्रीमद श्री दासबोध. या बोधातून प्रत्यक्षपणे दास घडला पाहिजे. दशक 10वा जगज्योती नाम आणि त्यातला समास 10वा चळाचळ निरूपण. बघा, दशक 10वा आणि समास सुद्धा 10वाच. जगज्योती मधला चळाचळ निरूपण. आपण स्थिर आहोत का हो? नाही ना. अहो आपली सर्वात जास्त आपली धावपळ असते. आपलं काम कमी, धावपळ जास्त. कारण का? आपलं मन ठिकाणावर नाही. मन संपूर्णपणे चंचल आहे. त्या चंचल मनाला स्थिरावर आणायचं आहे. म्हणून आपण प्रथमतः काय करत असतो? प्रार्थना म्हणत असतो. बरोबर की नाही. मनाचे श्लोक कोणासाठी लिहून दिलेत? देहासाठी नाही, तर फक्त मनासाठी. म्हणून समाससुद्धा उत्तमाचा लिहून ठेवलेला आहे. त्याचं श्रवण आपल्याला नक्कीच करायचं आहे. समासाचं नावसुद्धा उत्तमच आहे, चळाचळ निरूपण. करूया श्रवण. श्रीराम समर्थ. गगनासारिके ब्रह्म पोकळ, उदंड उंच अंतराळ, निर्गुण निर्मळ निश्चळ सदोदित. गगनासारिके ब्रह्म पोकळ. आता आकाशामध्ये सर्व काही व्यापलेलं आहे. मागच्या समासामध्ये सुद्धा होऊन गेलेलं आहे. आकाश संपूर्णपणे जर पाहायला गेलो, उदंड उंच अंतराळ. आपल्याला ज्याप्रमाणे आपण पृथ्वी तलावर आहोत, भूमीवर आहोत, जमिनीवर आहोत, तिथून आपल्याला आकाश दिसत आहे. आकाशाची उंची किती आहे? कोणी मोजायला गेलं का हो? बरोबर की नाही. किती किलोमीटर आहे? चंद्रावर जाता येतं, परंतु सूर्यावर कोणी जाईल का हो? नाही ना. संपूर्णपणे आकाश, आकाशाची उंची आणि निर्गुण निर्मळ आणि निश्चळ कसा भाग दिलेला बघा. समर्थ म्हणतात ब्रह्म हे आकाशासारखं आहे, पोकळ आहे, अमर्याद आहे आणि उंच. असे अंतराळ असून ते सदोदित, निर्मळ, निश्चल आणि ज्याप्रमाणे आकाशामधून बघा एखादं विमान आपल्याला पाहायला मिळतं, हेलिकॉप्टर पाहायला मिळतं. कधी कधी आपल्याला असं वाटतं की किती उंचावरून चाललेलं आहे.
विमानाची उंची जर पाहायला गेलो किती किलोमीटर आहे, किती तर 32-35 किलोमीटर. बघा 32-35 हजार किलोमीटर उंचावरून जातं की नाही. आपल्याला पाहायला मिळतं किती किलोमीटर आहे, परंतु एवढा आपण अंदाज सुद्धा लावू शकत नाही किती उंचावरून जात आहे. समुद्र सपाटीपासून आकाशाची उंची बघा. समुद्र अथांग पसरलेला आहे आणि आकाश संपूर्णपणे पसरलेलाच आहे. या आकाशामध्ये सुद्धा संपूर्ण समुद्र, सागर, पृथ्वी, निसर्ग व्यापलेला आहे. त्यास परमात्मा म्हणती. अनेक नामे नेनो किती, परी ते जाणी जे अदिअंती, जैसे तैसे. त्यालाच तर परमात्मा म्हणतात ना. आणखी त्याला किती नावं आहेत ते कसं जाणणार, पण तरी ते परब्रह्म आणि जसेच्या तसेच आहे. आता आकाशाला नावं किती आहेत? नभ आहे, बरोबर की नाही. अवकाश आहे. प्रत्येक ज्याप्रमाणे आपण मनाला बघा उद्देशून बोलत असतो, प्रत्येकाने ठरवायचं की जे आपण कार्य करत आहोत ते कार्य करत असताना आपलं मन किती स्थिर आहे. आपण स्वतःहून जे कार्य करत आहोत त्या कार्यामध्ये आपल्याला विघ्न काय येत असतात, आपल्याला अडथळे काय येत असतात. म्हणून समर्थांनी उत्तमाची ओवी लिहून ठेवली, परी ते जाणी जे आदी अंती जैसे तैसे. आपल्याला सर्व दिलेलं आहे, परंतु आपल्याला ती गोष्ट स्वीकारता येत नाही. विस्तीर्ण पसरला पैसा, बहुता दाटला अवकाश, भासची नाही निराभास, जैसे तैसे. खूप मोठी विस्तीर्ण जागा आहे. आपलं शेत असेल बघा, आपल्या शेतामध्ये आपण ज्यावेळी बघा बियाणं पेरतो आणि प्रत्यक्षपणे आपल्याला धान्य पाहायला मिळतं. गव्हाची शेती असेल, तांदळाची शेती असेल, भाताची, ज्वारी, बाजरी, अनेक प्रकारची शेती पाहायला मिळते. विस्तीर्ण पसरला पैसा. ज्यावेळी ते धान्य उगवतं त्यावेळी किती आनंद होतो, परंतु भोवता दाटला अवकाश. तिच्या सर्व बाजूस अवकाश दाटलेला आहे. भासची नाही निराभास, जैसे तैसे. जर अशी कल्पना केली तर भास कदाचित होऊ शकेल, पण परब्रह्म हे निराभास असून सदैव जसेच्या तसे. आपण शेतामध्ये राबराब राबतो. आपल्याला आपण ज्याप्रमाणे शेतामध्ये जे धान्य पेरलेलं आहे त्या धान्याची शेती बघा प्रत्यक्षपणे आपण करत असतो. सूर्य एकच आहे ना, मग त्याप्रमाणे सूर्याचा प्रकाश प्रत्येक ठिकाणावर येत असतो. सर्वांना समान प्रकाश देतो की नाही बघा, उजेड देतो की नाही. सूर्यप्रकाश तेवढाच ना, का आपल्या शेतावर जास्त त्यांच्या शेतावर कमी. पाऊस पडताना सुद्धा समानच पडतो ना, का यांच्या शेतात जास्त आपल्या शेतात कमी नाही. परंतु आपण कसे आहोत त्याचप्रमाणे भासची नाही निराभास. चहूकडे पाताळ तळी, अंतची नाही अंतराळी, कल्पांत काळी सर्व काळी संचलेची आहे. का भाग दिलेला आहे बघा. ते ब्रह्म आताळ, पाताळ आणि तीनताळ.
पाताळच्याही खाली अंतराळाच्या वर असे अनंत सदा सर्वकाळी एवढंच नाही तर कल्पांतकाळीही सर्वत्र घनदाट कोंडाळलेले आहे. आता आताळ पाताळ आणि तीनताळचा का भाग दिलेला आहे? आपण आता पृथ्वी तलावर आहोत. आपल्याला संपूर्णपणे आकाशाचा भाग दिसत आहे, परंतु या भूगर्भाच्या खाली काय आहे ते आपल्याला माहीत नाही. ऐसे काही एक अचंचल ते अचंचली भासे चंचल, त्यास नामे ही पुष्कळ त्रिविधा प्रकारे. एक अचंचल परब्रह्माच्या ठिकाणी काही चंचल असल्याचा भास निर्माण झाला आणि त्यालाही अनेक प्रकारे बरीच नावं ठेवलेली आहेत. बघा, आपण अचंचल केव्हा होतो, चंचल केव्हा होतो? आपण एखादं काम करत असताना जर कोणी आपल्याला मध्ये डिस्टर्ब करत असेल, कोणी आपल्या घरी आलं असेल, किंवा एखाद्या आपण कंपनीमध्ये किंवा ऑफिसमध्ये काम करत असू तेव्हा आपल्याला कोणी बोलावलं असेल, आपल्या कामात जर कोणी अडथळा आणत असेल, तर आपलं मन स्थिरावर राहणार नाही, तर मन चंचल राहील. कारण ती गोष्ट काहीतरी सांगायला आलेलं आहे आणि त्या गोष्टीवर आपलं संपूर्णपणे मन एकाग्र न होता त्या गोष्टीवर गेलेलं आहे. म्हणून समर्थ म्हणाले, एकाग्र करून या मन एकाग्र असलं पाहिजे, चंचल नसावं. न दिसता नाव ठेवणे, न देखता खुन सांगणे, असोये जाणे या कारणे नाभावी दाणे. जे दिसत नाही त्याला नावं ठेवायची, जे दिसत नाही त्याला खुनाखुने सांगायची, हे सगळे विलक्षण आहे. पण त्याचे स्वरूप जाणता यावे म्हणून त्यास निरनिराळी नावं दिली जातात. आता जे दिसतच नाहीये त्याला नावं ठेवून फायदा आहे का हो? आपल्याला कोणीतरी येऊन सांगतं आपल्या कानामध्ये, परंतु प्रत्यक्षात जर आपण ती डोळ्यांनी पाहिलं नाही, कानाने ऐकलं नाही, तर ती गोष्ट सांगून उपयोगाची आहे का हो? आपण ज्याप्रमाणे डोळ्यांनी ती गोष्ट पाहतो, कानाने प्रत्यक्षपणे ऐकतो, तरच आपल्याकडे काहीतरी पुरावा राहतो की नाही. जर आपल्याकडे पुरावाच नसेल तर आपण सांगून फायदा आहे का? नाही. मूळ माया मूळ प्रकृती, मूळ पुरुष ऐसे म्हणती, शिवशक्ती नाम किती नाना प्रकारे. मूळ माया, मूळ प्रकृती आणि मूळ पुरुष, शिवशक्ती आधी अनेक नावे नाना प्रकारे ठेवलेली आहेत. बरोबर की नाही? म्हणजेच जो भाग दिलेला आहे, माया, प्रकृती आणि पुरुष यांना चालवणारा कोण आहे? सद्गुरू साक्षात परब्रह्म. समासच उत्तमच आहे. या समासामध्ये जर पाहायला गेलो ना, नक्कीच पहिल्या ओळीपासून ते शेवटच्या ओळीपर्यंत आपल्याला निर्मळ कोण, निर्गुण कोण, निश्चल कोण, मूळ माया कोण, मूळ प्रकृती कोण आणि मूळ पुरुष कोण, याची जाणीव आपल्याला नक्कीच होईल. परी जे नाम ठेविले जया, आधी ओळखावे तया, प्रचिती विने कासया वल्गना करावी. ज्या वस्तूला जे नाव ठेवलेलं असतं त्या वस्तूचे ज्ञान आधी करून घ्यावे. प्रचितीशिवाय उगीच वल्गना करण्यात काय अर्थ आहे हो? बघा, ज्या वस्तूला जे नाव ठेवलेलं आहे त्या वस्तूचं ज्ञान आपल्याला असलंच पाहिजे. एखादी वस्तू आपण बाजारातून आणली, जर त्या वस्तूचं महत्त्वच आपल्याला कळत नसेल, ती वस्तू काय आहे, याचं आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या जीवनामध्ये काही उपयोग होईल का, तरच ती वस्तू जर आणली तरच आपल्याला त्याचं महत्त्व कळणार आहे. पण उगाचच आणून जर आपल्या घरामध्ये ठेवली आणि नंतर विचार करत बसलो, मग काय उपयोग आहे? काय वल्गना करून काय अर्थ आहे?
म्हणून समर्थ म्हणाले, प्रचिती विन कासया वल्गना करावी. रूपाची न धरिता सोय, नामासारिके भरंगुळ नये. प्रत्ययाविन गळंगा होय, अनुमान ज्ञानी. आता रूप न जाणताच नामाच्या योगे भरकटत जाऊ नये. अनुभव नसता नुसत्या अनुमानाच्या ज्ञानामुळेच गोंधळच मानतो. रूपाची न धरिता सोय, रूप आणि नामसरीचा भरंगुळ नये. प्रत्यक्षपणे आपण देवाचं नाम प्रत्यक्षपणे जप, देवाचं नामस्मरण आपण उच्चारत असतो. परंतु रूप न जाणताच, अनुभव नसता नुसत्या अनुमानाच्या ज्ञानामुळे गोंधळच नसतो. आपल्यामध्ये विश्वास असला पाहिजे. आपण जे नाव घेत आहोत, आपण जे नामस्मरण करत आहोत, ते आतून आलं पाहिजे. बरोबर की नाही? प्रत्यय विन गळंगावय अनुमान ज्ञानी, म्हणून ज्ञानाचा भाग दिलेला आहे. निश्चळ गगनी चंचल वारा, वारो लागला भरारा. परी त्या गगना आणि समीरा भेद आहे. निश्चल अशा गगनात एकाएकी चंचल वारा भरारा वाहू लागला. आणि त्या गगनात संपूर्णपणे जर पाहायला गेलो, आता गगन म्हणजे काय? तर आकाश. पावसाच्या वेळी बघा, जिथे जिथे काळे ढग जमा होतात त्या ठिकाणी पाऊस पडतो. सोसाट्याचा वारा, अचानक झाडं उन्मळून पडतात. कारण का? वारा सुटलेला असतो. परंतु झाडं पडताना दिसतात, परंतु लहान लहान जी गवतं असतात बघा, ती कधी पडलीत का? नाही, ती फक्त वागतील पण मोडणार नाही. म्हणून निश्चळ गगनी चंचल वारा, वारो लागला भरारा. परी त्या गगना आणि समीरा भेद आहे. हा खरा भेद आहे, हा खरा फरक आहे. मोठे झाडं हवेने तुटतील की नाही? नक्कीच. परंतु लहान लहान गवतं कधी तुटणार नाही. तैसे निश्चळ परब्रह्म, चंचल माया भासला भ्रम. त्या भ्रमाचा संभ्रम करू न धाव. आता काय भ्रम आहे? कोणता भ्रम आहे? आपल्या संपूर्णपणे जर पाहायला गेलो तर मनाचा संभ्रम आहे. परंतु त्या परब्रह्माच्या ठिकाणी चंचल मायेचा भ्रम भासू लागला. आपण कल्पना करत असतो. बरोबर की नाही? मना कल्पना कल्पिता कल्पकूट. संभ्रम केव्हा उभा राहतो? आपल्याला जर कोणी अशा गोष्टी जर सांगायला लागल्या तर त्या आपण आपल्या मनापासून दूर ठेवत नाही, तर आपण परेमध्ये साठवून ठेवतो. आणि त्या ठिकाणावर गेलो ना, आपल्याला बघा कोणी सांगते की ती झाडाजवळ जाऊ नको, अगोदरच काय करून ठेवलेलं आहे? भय, भीती आणि मनामध्ये संभ्रम करून दाखवलेला आहे. आणि त्या झाडाजवळ ज्यावेळी आपण जाऊ त्यावेळी ते झाड आपोआप हलताना दिसेल. आपण विचार करू, अरे मला एका वेळी ऐकायला मिळालेलं होतं, माझ्या मित्रांनी सुद्धा सांगितलं होतं की झाडाजवळ काहीतरी आहे. काय करून ठेवलेलं होतं? संभ्रम. पण त्या झाडाची इथं काय आहे का? हो, नाही आहे. मग तैसे निश्चळ परब्रह्म, चंचल माया भासला. मग चंचल कोण झालेलं आहे? तर संपूर्णपणे माया. कोणामुळे? तर मनामुळे. त्या भ्रमाचा संभ्रम करू नये. जैसा गगनी चालिला पवन, तैसे निश्चळी झाले चळन. इच्छा स्फूर्ती लक्षण स्पूर्ण रूप. जसा आकाशात वायू झाला तसा ब्रह्माच्या ठिकाणी हालचाल झाली. म्हणजेच इच्छा स्फूर्ती लक्षण स्पूर्ण रूप.
वायुदेव प्रसन्न. कारण का? हनुमंत वायोचा प्रसिद्ध. अहमपणे जाणीव झाली, तेची मूळ प्रकृती बोलिली. महाकारण माया रचिली ब्रह्मांडीची. निर्विकार ब्रह्माच्या ठिकाणी अहंकाराने अहमपणाने जी जाणीव झाली तिलाच मूळ प्रकृती म्हणतात. हाच ब्रह्मांडाचा महाकारण देह होय. परंतु आपल्यामध्ये अहंकार नसलाच पाहिजे. महामाया मूळ प्रकृती, कारण ते अव्याकृती. सूक्ष्म हिरण्यगर्भ म्हणती, विराट ते स्थूळ. ब्रह्मांडाचा महामाया आणि मूळ प्रकृती हे महाकारण देह आहे. अव्याकृती हा कारण देह आहे आणि ब्रह्मांडाच्या सूक्ष्म देहाला हिरण्यगर्भ म्हणतात आणि स्थूल देवाला बघा प्रत्यक्षपणे विराट. सर्वात सोपा उपाय, महामाया मूळ प्रकृती. मूळ प्रकृती कोण आहे? तर ब्रह्मांडाचा महामाया आणि मूळ प्रकृती हे महाकारण देह आहेत. कारण अव्याकृती काय आहे? तर कारण देह आहे. सूक्ष्म देहाला हिरण्यगर्भ आणि सूक्ष्म देहाला विराट. विचार करा, सूक्ष्म देहाला हिरण्यगर्भ आणि स्थूल देहाला विराट. हा सुद्धा भाग आपल्याला माहिती असणं आवश्यक. ऐसे पंचीकरण शास्त्र प्रमय, ईश्वर तनु चतुष्टय. म्हणून हे बोलणे होय जाणीव मूळ माया. म्हणून गुरु पाहता पाहता लक्ष कोटी, बहुसाल मंत्रावळी शक्ती मोठी. शास्त्रांमध्ये जे पंचीकरण सांगितलेलं आहे त्यामध्ये ईश्वराची 4 देह आहेत. म्हणून मूळ मायाच्या ठिकाणी जाणीव असते. परमात्मा परमेश्वरू, परेश ज्ञान घन ईश्वरू, जगदीश जगदात्मा जगदीश्वरू, पुरुष नामे. ही परमात्म्याची काय आहेत? पुरुषवाचक आहेत. बघा, सत्तारूप ज्ञानस्वरूप, प्रकाशरूप ज्योतिरूप, कारणरूप चिद्रूप, शुद्ध सूक्ष्म अलिप्त. आत्मा अंतरात्मा विश्वात्मा, द्रष्टा साक्षी सर्वात्मा, क्षेत्रज्ञ शिवात्मा जीवात्मा, देही कुटस्थ बोलीचे. इंद्रात्मा ब्रह्मात्मा हरिहरात्मा, यमात्मा धर्मात्मा नैऋत्यात्मा, वरुण वायू कुबेरात्मा, ऋषिदेव मुनिधर्ता, गणगंधर्व विद्याधर, यक्ष किन्नर नारद तुम्भर, सर्व लोकांचे अंतर तो सर्वात्मरात्मा बोलीचे. आता प्रत्यक्षपणे भाग दिलेला आहे. तो सर्वात ज्याप्रमाणे इत्यादी लोकांचे अंत करण जर पाहायला गेलो तर तोच आहे. जळी स्थळी काष्टी पाषाण. 84 लक्ष योनींमध्ये प्रत्यक्षपणे तोच अंतरात्मा आहे. चंद्र सूर्य तारा मंडळे, भूमंडळे मेघमंडळे, 21 स्वर्गे सप्त पाताळे, अंतरात्माच वर्तवी. मग 21 स्वर्ग आणि सप्त पाताळ यांना चालवणारा कोण आहे? तर तो अंतरात्माच आहे. चंद्र सूर्य तारामंडळे भूमंडळे आणि मेघमंडळे यांना चालवणारा कोण आहे? तर प्रत्यक्ष अंतरात्मा आहे. गुप्तवल्ली पाल्हालली, तिची पुरुष नामे घेतली, आता स्त्री नामे ऐकली पाहिजे श्रुती. मूळ मायारूपी गुप्तवेल आहे, परंतु प्रथम तिची पुरुषवाचक नामं सांगितली आहेत. मूळ माया जगदीश्वरी, परमविद्या परमेश्वरी, विश्ववंद्या विश्वेश्वरी, त्रैलोक्य जननी. अंतरहेतू अंतरकळा, मौन्यगर्भ जाणीव कळा, चपळ जगज्योती जीवन कळा, परापश्यंती मध्यमा.
युक्ती बुद्धी मतिधारणा सावधानता नाना चालना भूत भविष्य वर्तमाना उकलून गावी. बघा, समास मोठा आहे, बरोबर की नाही? परंतु या समासामध्ये जर पाहायला गेलो तर मूळ माया कोण आहे, परमेश्वर कोण आहे, आपल्याला त्याची जाणीव केव्हा होईल? परा पश्यंती मध्यम आणि वैखरी भूत भविष्य वर्तमान ही त्याची स्त्री नामे आहेत. जागृती स्वप्न सुषिप्ती जाणे तुर्या ताटस्थ अवस्था जाणे सुखदुःख सकळ जाणे मानापमान. जी जागृती आहे, स्वप्न आहे, सुमुखी अवस्थांना जाणते. आपण जागेपणी असताना सुद्धा स्वप्न पाहत असतो आणि झोपेत सुद्धा स्वप्न पाहत असतो. त्यावेळी आपला देह आराम करत असतो, आपले डोळे सुद्धा बंद असतात, परंतु आपला मन झोपलेलं नसतो. मन चंचल असतो. आपण झोपेमध्ये हसतो, ओरडतो, रडतो, किंचाळतो. या प्रकारे आपल्याकडून बघा प्रत्यक्षपणे हावभाव लोकांना दिसत असतात, परंतु आपल्याला माहीत नसते. त्याप्रमाणे सुखदुःख मानापमान आदी सर्वही जाणत. ते परमकठीण कृपाळू, ते परमकोमळ स्नेहाळू, ते परमक्रोधी लोभाळू, मर्यादा वेगळी. अत्यंत कठीण बघा, प्रत्यक्ष दिनाचा दयाळू मनाचा मवाळू, स्नेहाळू कृपाळू जगिदास. त्याचबरोबर परमक्रोधी असून अमर्याद प्रेम करणारी, शांती क्षमा विरक्ती भक्ती अध्यात्म विद्या सायुज्य मुक्ती विचारणा सहज स्थिती जयचिनी. तिच्यामुळे शांती क्षमा विरक्ती भक्ती अध्यात्म विद्या सायुज्य मुक्ती विचारणा आणि सहज स्थिती अनुभवास येते. पूर्वी पुरुष नामे बोलिली, उपरी स्त्री नामे निरोपिली, आता नपुसक नामे ऐकली पाहिजे चंचलाची. प्रथमतः आपण पुरुषवाचक नामं, आता स्त्रीवाचक नामं आणि आता चंचलाची नपुसक नामे ऐकली गेलीच पाहिजे. जाणणे अंतकरण चित्त श्रवण मनन चैतन्य जीवित येते जाते सुचित होऊन पाहत. आता जाणणे अंतकरण चित्त श्रवण मनन चैतन्य जीवित जाणारे व येणारे सर्व सावध होऊन पाहिलं पाहिजे. मी पण तू पण जाणपण ज्ञातेपण सर्वज्ञपण जीवपण शिवपण ईश्वरपण अलिप्तपण बोलीजे. आता मी पण आणि तू पण, आपण म्हणतो ना मी पण आणि तू पण, जाणपण आणि ज्ञातेपण, सर्वज्ञपण, जीवपण शिवपण ईश्वरपण अलिप्तपण अशी नावं आहेत. ऐसी नामे उदंड असते परी ते एकची जगज्योती विचारवंत ते जाणती सर्वांतरात्मा. अनेक प्रकारची नावं आपल्याला पाहायला मिळतील. परी ते एकची जगज्योती, पण ती एकाच जगज्योतीची आहेत. असंख्य नामे आहेत. विचारवंत ते जाणती सर्वांतरात्मा. आत्मा जगज्योती सर्वज्ञपण तिन्ही मिळवून एकची जाण अंतकरणाची प्रमाण नेप्ती मात्र. आता पुरुषवाचक स्त्रीवाचक आणि नपुसक मिळून एकच शुद्ध जाणीव स्वरूप अंतकरण. ढीग झाले पदार्थाचे पुरुष स्त्री नपुसक नामाचे, परंतु सृष्टी रचनेचे किती म्हणून सांगावे. आपलं बघा प्रत्यक्षपणे पुरुषांची नावं, स्त्रियांची नावे, नपुसकांची नावे आपल्या सर्व डोक्यावरून जात असतात, परंतु ढीग झाले पदार्थाचे. पुरुषवाचक स्त्रीवाचक आणि नपुसक वाचक पदार्थाच्या ढिगाचं ढीग झाले. आणखी या सृष्टीतील कितीतरी नावं सांगता येतील, पण सगळे सांगणं शक्य नाही ना. सकळ चालिता एक अंतरात्मा वर्तती अनेक मुंगीपासून ब्रह्मादिक तेनेच चालते. मग एक अंतरात्मा सर्वांचा चालक प्रेरक आहे.
लहान लहान जीवजंतूसुद्धा त्यांच्या अंतरी कोण आहे? अंतरीचा अंतरात्मा आहे. आपल्याला डोळ्यांनी दिसणारे जे प्राणी, पशु, पक्षी, जीवसृष्टी, सजीवसृष्टी, त्यांच्या अंतरी कोण आहे? नक्कीच ना, अंतरीचा अंतरात्मा आहे. एकच चालक आहे. तो अंतरात्मा आहे कैसा? प्रस्तुत ओळखाना आमासा, नाना प्रकारीचा तमासा येथेच आहे. मग तो अंतरात्मा आहे तरी कसा? आपल्याला डोळ्यांनी का दिसत नाहीये? त्याची जराशी ओळख आत्ताच करून घेतली पाहिजे. नाना प्रकारचा खेळ, तमाशा त्याच्या ठिकाणीच चाललेला असतो. बरोबर की नाही? तो कळतो परी दिसेना, प्रचित येते परी भासेना, शरीर असे परी वसेना एक ठाई. तो आपल्या शरीरामध्ये आहे, आपल्या अंतरीचा अंतरात्मा आहे, आपल्या हृदयात वास्तव्याला आहे, परंतु तो आपल्या डोळ्यांनी दिसत नाही. आपल्याला फक्त त्याची जाणीव होत असते. बरोबर ना? तीक्ष्णपणे गगनी भरे, सरोवर देखता न पसरे, पदार्थ लक्षण उरे चहूकडे. सूक्ष्मपणाने तो आकाश व्यापून राहिलाय. सरोवर पाहिलं तर सरोवरभर तो पसरतो. सर्व पदार्थच पाहून चहूकडे उडतं की नाही? उडून उडतो तो. भाग दिलेला आहे. आपण जिथे जिथे जाऊ तिथे उत्तम प्रकारे नेणारा आणणारा तोच आहे. तरी सुद्धा आपल्याला त्याची जाणीव होत नाही. जैसा पदार्थ दृष्टीस दिसतो तो त्याच्यासारखाच होतो. वायुहून विशेष तो चंचल विषयी. आता त्याच्या दृष्टी खालून गेले ऐसे काहीच नाही उरले. जसा पदार्थ आपल्याला डोळ्यांनी दिसतो त्याचप्रमाणे त्याचं महत्त्व काय, त्याचं कार्य काय आहे, त्याची जाणीव आपल्याला नक्कीच होत असते. तो वाऱ्यापेक्षाही अधिक चपळ आहे. आपलं मन आहे ना, वाऱ्यापेक्षाही चपळ का? डोळ्यांनी न दिसता वारा आपल्याला स्पर्श करून जातो, निघून जातो. परंतु मन बसलेल्या ठिकाणी आता अमेरिकेला आहे, आता जपानला आहे, बाहेरच्या देशात गेलेला आहे. म्हणजे विचार करा, मनू बसला इथे, बघा, तनू बसली इथे, मनू गेला बाहेरी. म्हणून शरीराने सुद्धा इथेच बसायचं आहे, मनाने सुद्धा इथेच बसता आलं पाहिजे. कित्येक दृष्टीने देखे, कित्येक रसनेने चाखे, कित्येक ते ओळखे मने करुणी. दृष्टीने तो कित्येक पदार्थ बघतो, जिभेने कित्येक पदार्थ चाखतो, पण मनाने तो कित्येक गोष्टी जाणत असतो. आता आपण बाजारात गेलो, मार्केटला गेलो, अनेक प्रकारची फळं, अनेक प्रकारच्या गोष्टी, अनेक प्रकारची वस्तू आपल्याला पाहायला मिळतात. आपण डोळ्यांनी पाहतो की नाही, चांगली वस्तू आहे की खराब वस्तू आहे? नक्कीच चांगली वस्तू आहे. तर त्याची आपण टेस्ट घेत असतो, जिभेने चाखत असतो की गोड आहे की कडू आहे, की तुरट आहे की आंबट आहे की गोड. बघा, त्याची प्रत्येक वेळेला आपण चव घेत असतो. आणि त्याचप्रमाणे मनाने तो कित्येक गोष्टी जाणत असतो. बरोबर की नाही? श्रोती बैसोने शब्द ऐकतो, घ्राणेंद्रिय वास घेतो, त्वचेंद्रिय जाणतो शीतोष्णादिक. कानात बसून तो शब्द ऐकतो, नाकाने वास घेतो आणि स्पर्श इंद्रियाने शीत उष्णादिक जाणत असतो. ज्याप्रमाणे आपण कोणी एक बोललं की आपण कानाने ऐकत बसतो. आपल्याशी संवाद साधायचा आहे तर नक्कीच बघा, फेस टू फेस, समोरासमोर जर बोलायचं असेल तर नक्कीच आपला चेहरा आणि समोरची व्यक्ती. जिभेने पदार्थ चाखायचे आहेत, गोड आहेत की कडू आहेत की आंबट आहेत की तुरट आहे, हे सुद्धा आपल्याला पाहायचं आहे. श्रोती बैसून शब्द ऐकतो. का सांगितलं भाग? कारण ऐशा ज्याने अंतरकळा, सकाळमध्ये परी निराळा, पाहत त्याची अगाधळीला तोची जाणे. सर्व अंतरामध्ये जाणत असून
सर्वात असूनही निराळा आहे. खरोखर जर पाहायला गेलो त्याची आघात लीला आहे. तोच फक्त जाणू शकतो. तो पुरुष ना सुंदरी, बाळ तारुण्य ना कुमारी, नपुसकांचा देहधारी परी नपुसक नव्हे. तो पुरुष पण नाहीये, तो स्त्री पण नाहीये, तो नपुसक सुद्धा नाहीये. परंतु नपुसकाच्या देहातही तोच असतो, परंतु नपुसक नाही. तो चालवी सकळ देहासी, करुणा करता म्हणती दासी, असे क्षेत्रज्ञ क्षेत्रवासी देही कुटस्थ बोलिये. तोच सर्व देहांना वाचवतो आणि त्याच प्रकारे त्याला बघा प्रत्यक्षपणे अकर्ता असं का म्हटलं गेलं? म्हणून करता अकर्ता म्हणती त्यासी. तो सकळ देहाला चालवत आहे. तो क्षेत्रज्ञ क्षेत्रवासी देही कुटस्थ बोलिये. काही काही शब्द असे असतात की ते बोलायला सुद्धा आपल्याला अवघड वाटतात, परंतु समजून घेतलं पाहिजे. तोच सर्व देहांना चालवतो म्हणून त्याला अकर्ता असं म्हटलं गेलं. परंतु शरीररूपी क्षेत्रात वास बघा प्रत्यक्षपणे सर्व जाणतो त्या क्षेत्रज्ञ असे म्हणतात. श्लोक. द्वामिमो पुरुषलोके शरक्षाश्वर यवंचम, क्षर सर्वांनी भूतानी कुटस्थाश्चैव उच्यते. या श्लोकात दोन पुरुष दाखवलेली आहेत. एक म्हणजे क्षर आणि दुसरा म्हणजे अक्षर. क्षर आणि अक्षर सर्व भूते म्हणजे क्षर. कारण आपण ज्यावेळी एखाद्या गोष्टीची कल्पना करत असतो, ती कल्पना करत असताना आपल्याला मनामध्ये प्रश्नचिन्ह उभा राहतो ना, त्याचे सुद्धा भाग समर्थांनी दिलेला आहे. उत्तम पुरुष तो अनेक, निप्रपंच निकलंक, निरंजन परमात्मा एक निर्विकारी. याशिवाय जो उत्तम पुरुष म्हणून सांगितला जातो तो म्हणजे निष्प्रपंच, निष्कलंक, निरंजन आणि निर्विकारी एकला एकची परमात्मा होय. चारी देह निरसावे, साधके देहातीत व्हावे, देहातीत होता जाणवे अनन्य भक्त. पिंडाच्या चारी देहांचे निरसन करून साधकाने देहातीत व्हावं. जो या प्रकारे देहातीत होईल तोच अनन्य भक्त जाणला. देह मात्र बघा प्रत्यक्षपणे निरसूनी गेला, तेथे अंतरात्माच कैसा उरला, निर्विकाशी विकारला ठाव नाही. बघा सर्व देहांचा निराश झाल्यावर, देह मात्र निरसून गेल्यावर देहातील आत्मा कसा काय उरणार? जेथे देह नाही तेथे नाव तरी कसं उरणार? म्हणून निर्विकार परब्रह्म वस्तूच्या ठिकाणी लिहून ठेवायला पाहिजे ना. निश्चळ परब्रह्म एक, चंचल जाणावे माईक, ऐसा प्रत्यय निश्चयात्मक विवेक पाहावा. परब्रह्म फक्त एकच आहे, बाकी मूळ मायेसकट जे चंचल आहे त्याचबरोबर एक निश्चल आहे. यातील शाश्वत कोणते हे जर केवळ ओळखलं तर नक्कीच आपल्याला अनुभव घेता येईल. येथे बहुत नळगे खलखल, येथे जाणावा विस्तार. बघा प्रत्यक्ष पण सांगितलंय. कारण परब्रह्म एकच आहे, बाकी मूळ माये जे बघा प्रत्यक्ष जे काही शिकवलेलं आहे ते सांगता आलं पाहिजे.
येथे बहुत न लगे खळखळ, एक निश्चळ एक चंचल, शाश्वत कोणते केवळ. ज्ञान ओळखावी. येथे जास्त कटकट करण्याची आवश्यकता नाही आहे. एक चंचल आहे तर एक निश्चळ आहे. यातील शाश्वत कोण? केवळ ज्ञानाने स्वरूपानुभव घेऊन ओळखले गेले पाहिजे. असार त्यागुण घेईजे सार, म्हणून सारासारे विचार, नित्यानित निरंतर पाहती ज्ञानी. ज्याप्रमाणे बघा, सार काय असार काय, त्या देहाचा संपूर्णपणे सार ऐकून सारासर विचार ज्याप्रमाणे निरंतर आहेत, जे ते ज्ञानाची होते विज्ञान, जे ते मनांचे होते विज्ञान, तेथे कायचे चंचलपण आत्मेयसी. ज्ञानाचं होते विज्ञान आणि मनाचं होतं उन्मन. शाब्दिक ज्ञानाचं जे ते अनुभवात रूपांतर होतं, ते मनच उन्मत होते आणि त्या आत्मवस्तूच्या ठाई चंचलपण कसं असेल हो? बघा, भाग दिलेला आहे, बरोबर ना. सांगणो वांगणीचे काम नव्हे, आपल्या अनुभवे जाणावे, प्रत्ययाविन सिनावे तेची पाप. हे काही सांगोवांगचं काम नाही आहे. जे सांगतो ते अनुभवाने सांगत आहे, यावर नक्कीच विश्वास ठेवला पाहिजे. सत्य एवढे चूक नाही, असत्य एवढे पाप नाही, प्रचितीविन गोष्टीच नाही समाधान. सत्यासारखं पुण्य नाही आणि असत्य एवढं पाप नाही. मग अनुभव आल्याशिवाय काही जरी केलं तरी समाधान प्राप्त होणार. सत्य म्हणजे स्वरूप जाण, असत्य माय हे प्रमाण, येथे निरूपिले पापपुण्य रूपे सहित. स्वरूप म्हणजे सत्य आणि माया म्हणजे असत्य, याच प्रमाणाने सिद्धच झालेलं आहे. याप्रमाणे पापपुण्य स्वरूप येथे नष्ट झालेले आहे. ईशा पापन ओसरले, पुण्य परब्रह्मच झाले, अनन्य होतास जातले नामाच. बघा, दृश्य वष्टी ज्याप्रमाणे असत्य वस्तूच्या वृष्टी असल्याने ती पापपुण्य आहे. आणि पापपुण्य म्हणजे काय, तर परब्रह्म सत्य आहे म्हणून तेच पुण्य आपण करत राहिलो. आपण वस्तू स्वसैक काही ग्रंथाचा विवेक पापराशी होती दग्ध येणे प्रकारे. आपण स्वयंसिद्ध अत्यवस्तूत आहोत, देहाशी आपला काही संबंध नाही आहे, असा अनुभव ज्ञानाग्रीने पापसशी दग्ध होऊन जात असतो. एरवी ब्रह्मज्ञानीविन जे जे साधन तो तोसीन, नाना दोषांचे क्षालन होईल कैसे. पापाचे वळले शरीर, पापाची घडे तदनंतर, अंतरी योग वरीवरी उपचार काय करी. म्हणून पापाचे वळले शरीर, पाप आपल्यामध्ये नसलाच पाहिजे. नाना क्षेत्री हे मुंडिले, नाना तीर्थी हे दंडिले, नाना निग्रही खंडिले ठाई ठाई. बघा, ज्याप्रमाणे सर्व क्षेत्रात बघा, प्रत्येक क्षेत्रामध्ये जर आपण पाहायला गेलो तर गुरु आहेतच. नाना क्षेत्री हे मुंडिले, अनेक प्रकारच्या लाईटमध्ये बघा, तिथे आपण जर पाहायला गेलो मंदिर असे, मंदिरामध्ये लाईट आहे, त्या लाईटामुळे आपल्याला काय दिसतं, मंदिर आहे याची कल्पना होत असते. नाना मृत्तिकेने घासिले, अथवा तप्त समुद्रे लासिले, जरी हे वरीवरी टासले तरी शुद्ध नव्हे. सेनाचे गोळे गेलिले, गोमूत्राचे मोगे घेतले, माळा रुद्राक्ष घातले काष्टमणी. वेश वरीवरी केला, परी अंतरी दोष भरला, त्या दोषाच्या दहनाला आत्मज्ञान पाहिजे. म्हणून आत्मज्ञानाची गरज काय आहे, याचं उत्तम उदाहरण समर्थांनी दिलेलं आहे. कारण वरीवरी वैभवाचे अंतरी पोतळे नरकाचे, याचा उपयोग नाही. नाना व्रते नाना दाने,
नाना योग तीर्थाटने सर्वांहुनी कोटी गुणे महिमा आत्मज्ञानाचा. म्हणून अनेक व्रत, अनेक दानं, अनेक तीर्थक्षेत्र जाऊन काही उपयोग नाही. परंतु प्रत्यक्ष जर आपला देह उत्तमाचा असेल तरच उपयोग आहे ना. सांगणं वागणीचे काम नव्हे ना. कोणी येतं सांगून जातं आणि आपण त्याद्वारे करत असतो तर होणार नाही आहे. निष्ठेने आणि विश्वासाने जर गेलास तर नक्कीच उपयोग होईल. आत्मज्ञान पाहे सदा, त्याच्या पुण्यास नाही मर्यादा. दुष्टपातकाची बाधा निरसून गेली. आता आत्मज्ञान यामध्ये मग्न आणि पुण्याला सीमाच नसते. म्हणून दुष्टपातकाची बाधा केवळ नष्ट झालेली असते. वेदशास्त्री सत्यस्वरूप, तेची ज्ञानी यांची रूप. पुण्य झाले अमुप, सुकृती सीमा सांडली. वेदशास्त्रात सत्यस्वरूप म्हणून ज्याचे वर्णन केलेले असते, माणसाचं रूप आणि सत्यस्वरूप बघा याची ओळख आपल्याला निर्माण करून दिलेली आहे. या प्रचितीच्या गोष्टी पहावी आपण आत्मदृष्टी. प्रचिती वेगळे कष्टी होऊच नाही. अनुभवाच्या गोष्टी, अनुभव केव्हा आणि अनुभव कसा येईल याची ओळख समर्थांनी पुढच्या ओवीमध्ये आणि पुढच्या समासामध्ये करून दिलेली आहे. आग आहे प्रचितीचे लोक हो, प्रचित नसता अवघा शोक हो. रघुनाथ कृपेने राहो प्रत्यय निश्चयाचा. म्हणून प्रचिती विन बैसोची नाही का भाग दिलेला आहे. अनुभव आपल्यामध्ये असला पाहिजे आणि प्रचित निरूपण बैसोची नाही याचं उत्तम उदाहरण समर्थांनी दाखवून दिलेलं आहे. प्रचितीशिवाय सर्व दुःख वाटेला येत असतं, परंतु रघुनाथाच्या कृपेने अनुभव घेऊन तुमचा आत्मस्वरूपाचा निश्चय टिकून राहतो. आग आहे प्रचितीचे लोक हो, प्रचित नसता अवघा शोक हो. रघुनाथ कृपेने राहो प्रत्यय निश्चयाचा. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे चळाचळ निरूपण नाम समास 10वा. जय जय रघुवीर समर्थ.